भक्त समागमे भक्त समागमे सर्वभावे हरि भक्त समागमे भक्त समागमे भक्त सर्वभावे हरि भक्त समागमे भक्त समागमे भक्त समागमे भक्त समागमे भक्त समागमे हे भक्त समागमे भक्त समागमे सर्वभावे हरि भक्त समागमे भक्त समागमे सर्वभावे हरि भक्त समागमे भक्त समागमे सर्वभावे भक्त समागमे संगता करी सर्व काम संगता करी सर्व काम साठ मिला रहे साठ मिला रहे हृदय संपुष्टि साठ मिला रहे साठ मिला रहे साठ मिला रहे न सांगता करी सर्व न सांगता करी सर्व कामे साठ विनाराय साठ विनाराय हृदय साठ विनाराय बाहिर धाकुटी मूर्ति उभा बाहिर बाहिर बाहिर
बाहेर दाखवली मूर्ती उभा, बाहेर दाखवली मूर्ती उभा, चढविणारा आहे चढविणारा आहे हृदयामध्ये चढविणारा ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, महानिपनाथ महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायण महाराज, आदिशक्ती मुक्ताई माता, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय। सर्व भावे हरी भक्त समागमे, सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, कलावज्ञे जीवोधरार्थावतारम, कलाकांक तेजोधिकामोदि वक्त्रम, खला निश्यवादापनोदार दक्षम,
समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी ओ मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी हो मस्तक है पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती रडोडी तो कधी गाडी रडोडी तो कधी गाडी वचनायका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडी तो कसे काळी कसे काळी रडोडी तो कधी गाडी आपण आसावे जवळी आपण आसावे जवळी आपण आसावे जवळी जोडी तो कसे काळी आपण आसावले आपण आसावले आपण भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तिजुनिधी माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया कानिपनाथ महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज आदिशक्ती मुक्ताई माता माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मानवावर आधी राज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न वलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया तुकोबारायाचा अभंग चिंतनासाठी निवडलाय जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये प्रतिपादन करतात भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम तो जगाचा मालक भगवान परमात्मा त्या भक्ताच्या भक्तीपुढे एवढा आधीने भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे कामं न सांगता करतो असा तो भगवान परमात्मा इतका दयाळू इतका कृपाळू असा असणारा तो जगाचा मालक भगवान परमात्मा भक्त जर म्हटला ना देवा माझ्या हृदयामध्ये राहा जगाचा मालक हृदयामध्ये राहतो भक्त जर म्हणला देवा माझ्या समोर मूर्ती स्वरूपात उभा राहा तो भगवंत इतका दयाळू भक्ताच्या समोर मूर्ती स्वरूपात उभा राहतो असा तो भगवान परमात्मा भक्ताला न मागता देतो
पण भक्त भगवंताकडे काहीच मागत नाही, उलट भगवान परमात्मा भक्त जर त्या भगवंताच्या जर दर्शनाला गेला ना वारीला, भक्त तो जगाचा मालक भक्ताच्या चेहऱ्याकडे पाहतो, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तरी सुद्धा भक्त भगवंताकडे काही मागत नाही. भगवान परमात्मा मोठ्या अपेक्षेनं, मोठ्या इच्छेनं, मोठ्या आकांक्षेने भक्ताच्या चेहऱ्याकडे बघत असतो. माझ्या भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावा, पण तरी सुद्धा भक्त काही मागत नाही. मग चिंतिल्या रोकडे मनोरथ. भगवान परमात्मा काय करतात, भक्ताच्या मनात जर एखादी इच्छा आली ना, रोकडे म्हणजे ताबडतोब पूर्ण करतात. असा तो जगाचा मालक भगवान परमात्मा भक्ताला न मागता देतो. पण खरा भक्त जर असेल, भगवंताकडे काहीच मागत नाही, भगवंताकडे काहीच मागत नाही. उलट तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपला जीवही समर्पित करतो आणि भावही करतो. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र कनगर, वडाचं लवण आणि गाडे वस्ती या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह व धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा करत आहात. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ, गाडे वस्ती असेल, वडाचं लवण, सर्वांना मी खरोखर धन्यवाद देईल. आज या ठिकाणी बरेचसे जण कृष्णाजी महाराज, कारण आपला भावबंद कसं काय नमुना आहे ते पाहायला आले असतील नाही काय अमोल महाराज. बघू काय असतं, भावबंदाची मजा पाहायला भरपूर लोक येत असतात. तसं आज विचार केला असेल की आज भावबंद कोणीतरी नवीन आला. अमोल महाराजांना तर दररोज आम्ही बघतोय, पण दुसरा कोणी भावबंद आलाय आपलं, त्याला बघायला जाऊ आपण. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कानिपनाथ तरुण मंडळ, खरोखर तरुण मंडळाला मी धन्यवाद देईन. आपण हा मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा साजरा करतायत. गेली 57 वर्ष झाली तसे आपण हा भगवान परमात्म्याचा उत्सव टिकून धरलाय. खरोखर मी तरुण मंडळाला धन्यवाद देईन. ज्यांनी आमच्यापर्यंत आणलाय का त्यांना प्रथमतः धन्यवाद द्यावा लागेल. कारण जे आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत तो सोहळा टिकून ठेवलाय, त्यांचे खऱ्या अर्थाने उपकार आपल्यावरती मानावा लागतील. म्हणून त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देईल की त्यांनी हा सोहळा सुरू केलाय. जे महात्मे असतील, जे वयोवृद्ध माणसं असतील, प्रथमतः त्यांना मी धन्यवाद देतो. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह करत असताना आपण का करायचा, पहिला प्रश्न आहे. कारण ज्या संत महात्म्याने ही परंपरा आमच्यापर्यंत पोहोच केली, आम्ही ती पुढे चालवली पाहिजे. कारण भक्ती मार्ग तर आहेच, भगवंताची भक्ती आम्हाला याच्यातून कळणार आहे. पण मी नेहमी म्हणत असतो की पहिल्यांदा आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार लागणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे आम्ही उत्सव प्रत्येक वर्षी जर साजरे केले तर आमची येणारी नवीन पिढी, तिला कुठंतरी चांगले संस्कार लागतील. भक्ती तर घडणारच, पण संस्कार सगळ्यात महत्वाचे. माझं नेहमी वाक्य असतं, आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, क्लास 2 अधिकारी बनवा, पण बाबा पण आमच्या मुलांना वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. कारण शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे, पण संस्कार मिळणार नाही. संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदायामध्येच मिळत असतात. विठ्ठल म्हणून आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये संस्कार मिळाले. म्हणून आमच्या मुलांकरता आम्ही हे सोहळे साजरा करणं गरजेचं आहे. आणि हा सोहळा करत असताना ही भूमी पवित्र होणार आहे त्या नामस्मरणाने, हे गाव पवित्र होणार आहे त्या अन्नदानाने. म्हणून आम्ही हे सोहळे करत असताना काळजीपूर्वक आम्ही ते केले पाहिजे. आणि आमच्या पुढच्या पिढी करता तर खूप गरजेचे. आणि एक तिसरा चौथा फायदा असा म्हणावा लागेल, आमच्या माता वर्गांना वर्षभर कुठं कीर्तनाला बाहेर जाता येत नाही. 8 दिवस त्यांच्याकरता ही खास मेजवानी असते. आणि आज त्या बहुसंख्येने उपस्थित आहे. प्रथमतः त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. कारण बाकीचे सगळे घर राखायला थांबले काय, घेऊन येत जाणं उद्यापासून, त्यांना पुढं घालून घेऊन यायचं. कारण मी नेहमी म्हणत असतो बघा, आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने परमार्थ ज्यांनी टिकवला असेल तर आमच्या माता वर्गाने टिकवला असेल. सकाळी उठल्याबरोबर आम्ही गावात फिरायला येतो, गायच्या मळ्यात फिरतोय. पण काही बाजारांच्या तिथं असं आहे ना, सकाळची पूजा सुद्धा ते माता वर्गच करतात. संध्याकाळचा दिवा त्यांनीच लावायचा, तुळशीला असेल, देवघरामध्ये असेल. त्यांनी जो परमार्थ टिकून ठेवलाय, खरोखर त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि आज खऱ्या अर्थाने आबाळा एवढी माणसं या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आज आपल्या गावचं वैभव, माझे बंधू अमोलजी महाराज गाडे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो.
दुसरे असं असणारे माझ्याबरोबर आलेले आमच्या परिसराचा वैभव, कारण ज्ञानराज गुरुकुलाचे सर्व असणारे आजही त्यांच्याकडे वारकरी शिक्षण संस्था जवळजवळ 50 मुलं त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. कृष्णाजी महाराज कुंजीर ते सुद्धा माझे गुरुबंधू आहेत आणि मुलांचं जे शिक्षण ते घेत आहेत ना, उत्कृष्ट वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांची, नाऊर या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यामध्ये. ते आज आंधळ्याच्या टाळीत कावळा असं म्हणावं लागेल. ते योगायोग निवांत होते, म्हटलं चला बाबा माझ्याबरोबर, त्यांनाही मी घेऊन आलोय. दुसरे असं असणारे आपल्याच परिसराचं वैभव, खूप भोळं व्यक्तिमत्व आहे बरं का. स्वपन महाराज देवी खूप भोळा माणूस आहे. स्वपन बाबा सुद्धा उपस्थित आहेत. दुसरे आता सगळेच गावातील टाळकरी मंडळी, सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांना मी नतमस्तक होतो. समोर बाबांचे नाव मला माहित नाही काय, तात्या महाराज, दुसरे स्वप्नील महाराज एक, तात्या महाराज एक. बाबा तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतोय. मृदंगाचार्य रामेश्वर महाराज उत्कृष्ट हाते, स्वभाव सुद्धा तसाच गोड असेल हातावानीच, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, दिवे का राजू दिवे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद दे. त्यांचा चॅनल आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि माझ्या कीर्तन सेवेकडे बोलतोय, विठ्ठल कारण आम्हाला भगवंताची भक्ती करायची. अभंग चिंतनासाठी निवडलाय भक्त समागमे सर्व भावी हरी, न सांगता करी सर्व काम. आणि त्या भगवंताची भक्ती करत असताना, त्या भगवंताचं चिंतन करत असताना माझ्या भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही याचा आम्ही विचार केला पाहिजे. पण माझ्या भगवंताची भेट कोणी करून दिली हो, हे तर सगळ्यात महत्वाचं आहे ना. जगाच्या मालकाला आम्ही बघितलं नाही, त्या भगवान परमात्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी बघितलं नाही. पण ज्यांनी आम्हाला त्या भगवंताची ओळख करून दिलं ते म्हणजे संत महात्मे. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आले एवढे संत कुठेही जन्माला आले नाही. माझं नेहमी वाक्य असतंय का आमच्या महाराष्ट्रामध्ये जर संत जन्माला आले नसते ना, आमच्या महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. म्हणून त्या संत महात्म्याचे किती उपकार आहे आमच्यावरती. कारण त्या संतांनी तुम्हाला आम्हाला जो परमार्थ शिकवलाय, संतांनी जे आम्हाला परमार्थाचे धडे दिले, संत साधे राहिले त्या काळामध्ये. साधं राहणीमान असायचं. वाचस्पतीचे न पाडे सर्वज्ञता तरी जोडी, विडीय माझे दडे महिमे बिनी, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी जगा माझी. समाजामध्ये राहत असताना संत महात्मे वेड्यासारखे राहिले. पण तुम्हा आम्हाला जो परमार्थ दिलाय, जे संस्कार आम्हाला दिले, त्या संतांचे खऱ्या अर्थाने किती उपकार आहे आमच्यावरती. कारण जे तत्व माझ्या माऊली ज्ञानोबरायांना सांगितले ना, तेच तत्व जोग महाराजांनी पुढे सांगितले, तेच तत्व सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सांगितले. कारण ज्या संत, आमचा वारकरी संप्रदाय एका व्यक्तीच्या नावावर चालणारा संप्रदाय नाही, हा तत्वनिष्ठ संप्रदाय. व्यक्तीच्या नावावर चालणारा संप्रदाय नाही, हा तत्वानी चालणारा संप्रदाय. मग आमचं भाग्य म्हणावं लागेल का माऊली ज्ञानोबरायासारखे सद्गुरू आम्हाला मिळाले, जगद्गुरु तुकोबरायासारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. हे असो तिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके मैशेशी. आम्ही साधारण जीव होतो, आम्हाला काय कळत होतं परमार्थ. पण ज्या संत महात्मेने आमच्यावरती कृपा दृष्टी टाकली, कृपेचा हात आमच्या मस्तकावरती ठेवला, आम्ही साधारण जीव होतो पण शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल कारण जे संतांचे किती उपकार आहे आमच्यावरती. कारण तुमच्या आमच्याकडे जे असतं ते जिहासा वैराग्य, आणि संतांकडे जे असं जिज्ञासा वैराग्य. मध्ये महिलावर बोलू नका, त्या पोरांना शांत करा जरा. घरी तसंच दारी तसंच आपलं बोलू नका अजिबात. इकडे लक्ष द्या कीर्तनाकडे. विठ्ठल विठ्ठल तुमच्या आमच्याकडे जे असतं ते जिज्ञासा वैराग्य, पण संतांकडे असतं ते जिज्ञासा वैराग्य. तुमच्या आमच्याकडे असतं ते जिहासा वैराग्य. जिहासा वैराग्य कशाला म्हणायचं? जोपर्यंत आम्ही कीर्तनामध्ये बसलेलो तोपर्यंतचे, घरी गेलो का जैसे थे. पण जिज्ञासा वैराग्य याला म्हणायचं ते संतांकडे असतंय. समोर भोग पडलेले पण भोगायचं नाही. भोक्तृत्व शिक्षित सुद्धा आहे, पण संत ते भोग भोगत नसतात. कारण संतांची ताकद एवढी मोठी असती का समाजाने दिलेल्या पैशावरती आईश करायची नाही. कारण सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तुम्हाला माहित असते. कारण सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असे होते, त्यांचे जर शर्ट फाटला ना महाराज, आम्ही जर बेटात गेलो तर महाराज सुई घेऊन कधी कधी कपडे शिवत असायचे. समाजाने दररोज नवे दिले असते त्यांना, एवढी ताकद होती त्यांच्याकडे. समाजाला सांगितलं असतं दररोज नवे कपडे महाराजांना दिले असते, पण नाही.
समाजाच्या पैशावरती आईश करायची नाही, हे त्यांची तत्व होती. संत जनार्दन स्वामी महाराज तुमच्या आमच्या डोळ्याने आम्ही बघितले, बारदाण्याचे कपडे घालायचे. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं जिज्ञासा वैराग्य. समोर भोग पडलेले भोगायचं नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला गुरुनाम गुरु जोग महाराज. कारण जोग महाराज एकदा पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देण्याकरता गेले. तर पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू असताना जोग महाराजच्या प्रवचनामध्ये समोर लोकमान्य टिळक येऊन बसले. त्या काळामध्ये कारण जोग महाराजांना मानणारा वर्ग एवढा मोठा होता. कारण लोकमान्य टिळकांसारखे मोठे व्यक्ती त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायची. किती ताकद मोठी होती. आणि जो लोकमान्य टिळक समोर प्रवचनामध्ये येऊन बसले. एक श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याने बघितलंय, अरे लोकमान्य टिळक जोग महाराजांच्या प्रवचनामध्ये 1 तासापासून बघतोय मी बसलेले. त्याने विचार केला, लोकमान्य टिळकांना माझ्या घरी 4 वेळेस मी बोलवलं माझ्या बंगल्यावरती, पण ते एकदाही आले नाही. कित्येक वेळेस त्यांना निरोप पाठवला, लोकमान्य टिळक माझ्या बंगल्यावरती आलेच नाही. पण त्यांनी डोकं वापरलं. तो म्हणला जोग महाराजांच्या प्रवचनामध्ये 1 तासापासून बसलेले. आपण जर जोग महाराजांना उद्यापासून प्रवचन देण्याकरता आपल्या बंगल्यावर जर नेलं तर लोकमान्य टिळक त्यांच्या बरोबर येतील. तो जोग महाराजांकडे गेला आणि जोग महाराजांना म्हटलं, जोग महाराज एक काम करा ना, उद्यापासून तुम्ही माझ्या बंगल्यावरती प्रवचन देण्याकरता या ना. जोग महाराज म्हटले नाही जमणार रे. तो म्हटलं काय झालं, का नाही जमणार? जोग महाराज म्हणले, अरे हा श्रोतू वर्ग तुझ्या बंगल्यावर कसा येईल? हे मंदिर म्हणजे माझं व्यासपीठ आहे म्हणले, तुझ्या बंगल्यावर मी प्रवचन करूच शकत नाही म्हणले. तो म्हटला महाराज विचार करा. अहो तुम्ही जर 1 प्रवचन माझ्या बंगल्यावरती केलं ना 1 पोता पैसा देईन म्हणले तुम्हाला. महाराज म्हणे नाही जमणार. तो महाराज विचार करा, 2 प्रवचन केले तर 2 पोते पैसे देईल. महाराज म्हणे जमणार नाही, तू जाय. पण जाता जाता पुन्हा महाराजांना म्हणत होता, महाराज विचार करा बरं का, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतभर पैसे देणारा मी एकटा पठ्ठे आहे. महाराज म्हणले जा, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतभर पैसे देणारा तू एकटा पठ्ठे आहे. पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लाथ मारणारा मी सुद्धा एकटा पठ्ठे आहे म्हणे. ही ताकद त्या संतांकडे असते. समोर भोग पडलेले पण भोगायचे नाही. आणि ज्या संत महात्म्याने आम्हाला जे विचार दिले ना, त्या विचारावरती आम्ही चाललो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कारण माझ्या माऊलीत ज्ञानोबा राहिला त्या काळामध्ये लोकांनी भिक्षा सुद्धा व्यवस्थित दिली नाही हो. पण आज आम्ही त्या माऊलीत ज्ञानोबाचं नाव घेतलं तर आम्ही फॉर्च्युनर सारख्या गाड्या घेऊन म्हणतो. ही ताकद त्या माझ्या माऊलीची. आज त्या काळामध्ये मधुगुरी लोकांनी दिली नाही माझ्या माऊलीला, पण आज माऊलीचं नाव घेतलं तरी कोणी उपाशी मरत नाही. ही ताकद त्या संतांकडे होती. त्या काळामध्ये संतांनी जो त्रास सहन केलाय, त्या संत महात्म्याने आम्हाला ह्या भगवंताची ओळख करून दिली. त्या संतांची किती आमच्यावरती उपकार आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. त्या संत महात्म्याने आम्हाला हा मार्ग दाखवलाय. भगवंताची ओळख आम्हाला त्या संत महात्म्याने करून दिली. मग भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे ना. माझ्या भगवंताची आम्हाला भक्ती करायची. भगवंताची भक्ती करत असताना भगवंताला काय आवडतं काय आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आवडे देवा
विवासित आहे एका प्रकार. मग माझ्या भगवंताला काय आवडत नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे ना. पती पत्नीचा संसार आहे. आपल्या पतीला माहित पाहिजे पत्नीला काय आवडतं. पत्नीला माहित पाहिजे आपल्या पतीला काय आवडतं. पतीला जी भाजी आवडत नाही ती पत्नीनं जर करून ठेवली तर भांडणं नाही होणार का? होतील ना. मग संसार आम्हाला जर वाटत असेल सुखाचा व्हावा तर एकमेकाचा स्वभाव माहित पाहिजे ना. तसं भगवंताची भक्ती करायची आहे. मग माझ्या भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे ना. पत्रम पुष्पम फलम तो भक्त्या प्रयचिती. माझ्या भगवंताला भावयुक्त अंतकरणाने आम्ही पाणी जरी समर्पित केलं, पान जरी समर्पित केलं, फुल जरी समर्पित केलं ना, माझ्या भगवंताला आवडतं ना. हो, पाणी जोडा हात भावे तुळशीदार पाणी जोडा हो भावे तुळशीदार पाणी जोडा हात भावे तुळशीदार पाणी जोडा हो म्हणावे पतित वेळो हो म्हणावे पतित वेळो वेळा म्हणावे पतित वेळो वेळा म्हणावे पतित वेळो वेळा भावे तुळशीदळ पाणी तोडा आत. म्हणजे माझ्या भगवंताला आम्ही पान जरी समर्पित केलं, पाणी जरी समर्पित केलं, पण भावयुक्त अंतकरणाने माझ्या भगवंताला काय पाहिजे रो? भाव लागतोय, दुसरं काही लागत नाही. गिरधर लाल भाव का भूका, गिरधर लाल भाव का